नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलोय मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, इंडियन नेव्हीकडून 10+2 बी-टेक कॅडेट एंट्री स्ट्रीम कोर्स निघालेला आहे. परमनंट कमिशनसाठी इथं व्हॅकन्सी आहे. कोर्स झाल्यानंतर तुम्हाला परमनंट जॉब इथं मिळतो. 2027च्या बॅचसाठी इथं आलेला आहे. कॅडेट एंट्री स्कीम जानेवारी 2027चा हा कोर्स असणार आहे. याच्यामध्ये जी तुमची पद आहे टेक्निकल ब्रँचची आहे, मेकॅनिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशनची पद आहे. टोटल इथं 60 पदांसाठी ही भरती जाहीर झालेली आहे. शैक्षणिक पात्रता असणार आहे याच्यामध्ये अप्लाय करण्यासाठी 12वी उत्तीर्ण आपण असले पाहिजे. 12वी पास झालेलं असाल तर आपण अप्लाय करू शकता आणि आपण जेईई मेन्स दिलेली पाहिजे 2026ची, तरच आपण याच्यामध्ये अप्लाय करू शकतो. कोणत्याही प्रकारची फी नसणारे अप्लाय करण्यासाठी संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा आणि आपले Instagram आयडी, Telegram चॅनल, WhatsAppवरून, Facebookवरून लावून फॉलो करून ठेवा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता ही जी भरती निघाली मित्रांनो, द इंडियन नेव्हीकडून इथं भरती निघालेली आहे. 10+2 बी-टेक कॅडेट एंट्री स्ट्रीम निघालेली आहे. परमनंट कमिशन ही वॅकन्सी असणार आहे. कोर्स आपल्याला दिलेला आहे. त्यामध्ये जानेवारी 2027चा हा कोर्स असणार आहे इंडियन नेव्हीकडून. डेट ऑफ ओपनिंग तुम्ही बघू शकता याच्यामध्ये 29 मे 2026ला याची ॲडव्हर्टाइजमेंट आलेली होती. शेवटची दिनांक आहे अप्लाय करण्याची 18 जून 2026 पर्यंत. ओके. आता याच्यामध्ये दिलेलं आहे ॲप्लिकेशन इन्व्हाइट फॉर द अनमॅरिड मेन अँड वुमेन कॅन्डिडेट्स. ओके. जे अविवाहित मुलं किंवा मुली असतील तिथं अप्लाय करू शकता. अनमॅरिड पाहिजे आहे महिला किंवा पुरुष. ओके. त्यांच्यासाठी चांगली अपॉर्च्युनिटी आहे याच्यामध्ये. ओके. जे की परमनंट कमिशन ऑफिसरसाठी इथं वॅकन्सी निघालेली आहे. आता ही जी भरती आहे टेक्निकल ब्रँचसाठी आहे. 10+2 बी-टेक कॅडेट एंट्री स्ट्रीम असणार आहे. जे की इथं 4 वर्षाचा हा बी-टेक कोर्स आपल्याला त्यांच्याकडून प्रोव्हाईड केला जातो. ओके. नवल अकॅडमीकडून इझी मलाला. ओके. आता वॅकन्सी जी दिलेली आहे याच्यामध्ये आपण बघूया आता कोर्स वाईज. तर टेक्निकल ब्रँच वॅकन्सी, त्याच्यानंतर त्याच्यात दिलेलं आहे आपल्याला जेंडर दिलेलं आहे आणि आपल्याला एज दिलेली आहे. आता याच्यात मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी 30 वॅकन्सी आपल्याला बघायला मिळत आहेत आणि त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये 30 वॅकन्सी बघायला मिळत आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे मेन अँड वुमेन म्हणजे महिला किंवा पुरुष. मॅक्झिमम आपल्या इथं 8 वॅकन्सी दिलेल्या आहे. ओके. 8 वॅकन्सी जी आहे महिलांच्या आहे. कशात? जे की इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल इंजिनिअरमध्ये मेकॅनिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये 4 वॅकन्सी आहे. अशा पद्धतीने तुम्हाला इथं सांगण्यात आलेलं आहे. आता त्याच्यानंतर इथं दिलेलं आहे जन्मतारीख. आता 2 जुलै 2007 ते 1 जानेवारी 2007 पर्यंत आपला जर जन्म झालेला असेल, तर आपण याच्यामध्ये अप्लाय करू शकतो. ओके. कॅन्डिडेटसाठी याच्यात अपॉर्च्युनिटी दिलेली आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंगवाल्यांसाठी, इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन इंजिनिअरिंगसाठी. ओके. ड्युरिंग ॲप्लिकेशन ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. जे की तुमचं ते सिलेक्शन आहे मेरिट बेसिसवर होणार आहे. बेस ऑन मेरिट. ओके. क्वेश्चन आपले होणार आहे, ट्रेनिंग घेतली जाणार आहे IAN कडून, इंडियन नेव्ही अकॅडमीकडून. ओके. 7 कॅन्डिडेटची याच्यामध्ये दिलेलं आहे. बी-टेक नवल अकॅडमीसाठी इथं घेण्यात येणार आहे कोचिंगकरिता. आता याच्यामध्ये मल्टिपल ॲप्लिकेशन आपण भरायचे नाहीये. एकच ॲप्लिकेशन आपल्याला भरून घ्यायचं आहे टोटली. ओके. इलिजिबिलिटी कंडिशन जर बघायला गेलं याच्यामध्ये तर एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे. पास पाहिजे आपण सीनियर सेकंडरी एक्झामिनेशन म्हणजे 10+2 12वी पास आपण असाल तर अप्लाय करू शकता 70% ओके. ॲग्रीगेट 70% आपल्याला असेल फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्समध्ये PCMमध्ये. ओके. तर आपण अप्लाय करू शकतो. याच्यामध्ये चांगली पॉझिटिव्ह आहे. 10वीमध्ये आपल्याला 12वीमध्ये आपल्याला 50% आणि फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्समध्ये 70%. ओके. आता याच्यामध्ये दिलेलं आहे हू कॅन अप्लाय करण्यासाठी आपल्याला जेईई मेन्स आपण दिलेली असेल 2026ची एक्झाम बी-टेकची, तर आपण याच्यामध्ये सर्व्हिस सिलेक्शन बोर्डकडून SSB कडून आपण त्यात अप्लाय करू शकतो. कमिशन रँक असणार आहे आपल्याला रँक लिस्ट याच्यामध्ये आपल्याला NTA कडून. ओके. मेडिकल स्टँडर्ड तुमचं चेक केलं जातं. तुमची हाईट, वेट किती आहे, टॅटू वगैरे काढलेलं असेल ते पण इथं चेक केलं जातं. ओके. त्यात माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर इथं दिलेलं आहे सिलेक्शनमध्ये प्रोसेस. नवल हेडक्वार्टरकडून इथं वॅकन्सी आहे जी की राईट ऑफ द फिक्स कट ऑफ असणार आहे. याच्यामध्ये शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेटचा राईट कट ऑफ घेतला जाणार आहे. SSB बेस आपलं जेईई मेन्स झालेलं असेल ऑल इंडियामध्ये. कॉमन रँक लिस्ट आपली जी असेल 2026ची त्याच्यामध्ये आपला कितवा रँक आहे त्या रँकनुसार आपल्या इथं सिलेक्शन केलं जातं. SSB कडून आपला इंटरव्ह्यू कंडक्ट केला जातं. बेंगळूर, भोपाळ, कोलकाता आणि विशाखापट्टणममध्ये सप्टेंबर 2026ला. त्याच्यानंतर शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेटसाठी सिलेक्शन झाल्यानंतर SSB इंटरव्ह्यू झाल्यानंतर ईमेलकडून ईमेल दिला जातो आपल्याला. ईमेल झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावर मोबाईल नंबर वगैरे आपल्याला दिलेला असतो. त्याच्यावर आपल्याला सांगण्यात येतं की आपलं सिलेक्शन झालेलं आहे का नाही झालेलं आहे.
सेंटर ऑफ एक्झामिनेशन दिलेलं आहे, जे की आपल्याला एक्झामिनेशन आपल्याला याच्यात बघून घ्यायचं आहे. नंतर तुम्हाला कळून येतील. आता नवल हेडक्वार्टरकडून चांगली अपॉर्च्युनिटी याच्यामध्ये आहे. याच्यामध्ये दिलेली आहे तुम्हाला ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर चेक करून टाका. त्याच्यावरच तुम्हाला नोटिफिकेशन वगैरे मिळत आहे. आणि त्याच्यानंतर इंजुरी वगैरे, रिझल्ट्स वगैरे, इंटरव्ह्यू टाईम दिलेलं आहे संपूर्ण माहिती. थर्ड एसीचं तुम्हाला याच्यामध्ये इंटरव्ह्यूला जाण्यासाठी आपल्याला भाडे मिळणार आहे. ओके, म्हणजे रेल्वे तिकिटाचे पैसे मिळणार आहेत थर्ड एसीचे. ओके, याची वेबसाईट दिलेली आहे joinindiannavy.gov.in या वेबसाईटवरून आपल्याला अप्लाय करायचं असतं. कॉमन मेरिट लिस्ट लागल्यानंतर आपल्याला मेडिकल फिटनेस वगैरे आपलं सगळं पोलीस व्हेरिफिकेशन, कॅरेक्टर सर्टिफिकेशन लागत असतं. हे सगळं डॉक्युमेंट आपल्याला घेऊन जायचे. आपले एज्युकेशन डॉक्युमेंट आणि हे ऑथर डॉक्युमेंट्स. ओके, त्याच्यानंतर या संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. मेल कॅन्डिडेटसाठी इन्क्लुडिंग डोस वगैरे दिलेले आहे, गाईडलाईन वगैरे. ओके, आता ट्रेनिंगबद्दल जर बघायला गेलं तर आता सिलेक्टेड कॅन्डिडेटसाठी आपल्याला बीटेकचा हा कोर्स केला जातो, जो की इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन्स इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी आहे. नवल, ॲग्रिकल्चर अँड शिप बिल्डिंग याच्यामध्ये आपल्याला 7 कॅन्डिडेट्स याच्यात पाठवण्यात येणार आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी. ओके, याच्यामध्ये आपल्याला बीटेक 4साठी जी डिग्री जी आहे त्यांना इथं जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये पाठवण्यात येणार आहे. ओके, तर ज्या ठिकाणी त्यांना रिक्वायर्ड असेल त्या ठिकाणी आपल्याला पाठवणार आहे ते. ओके, ते आपल्या सिलेक्शन बेसिसवर असतं त्यांच्या हातामध्ये. पे ऑफ अलाउन्स दिलेले आहे, आपल्याला पे भेटणार आहे, अलाउन्स भेटणार आहे, ग्रुप इन्शुरन्स असणार आहे, ग्रॅज्युटी असणार आहे, लिव्ह एस्टॅब्लिशमेंट असणार आहे, ड्युटीज ऑफिसर असणार आहे. संपूर्ण माहिती आपलं म्हणजे आपल्याला फॅसिलिटी भेटत असते. हाऊ टू अप्लाय करण्यासाठी यांच्या ऑफिशियली वेबसाईटवरून आपल्याला अप्लाय करायचं आहे. ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. करेक्ट आपल्याला पर्सनल इन्फॉर्मेशन, ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर टाकायचा आहे. मॅट्रिब्युशन डिटेल, 12वीची डिटेल टाकायची आहे. ओके, ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर चेक करून टाका. त्याच्यावर नंतर नोटिफिकेशन होते. त्याच्यात डेट ऑफ बर्थ, आपली जी ऑल रिलेव्हंट डॉक्युमेंट आहे आपल्याला कंपल्सरी ओरिजिनल डॉक्युमेंट लागणार आहे. डेट ऑफ बर्थ प्रूफसाठी 10वी-12वीचं सर्टिफिकेशन, 10th स्टँडर्डचं मार्कशीट, 12th स्टँडर्ड मार्कशीट, 10वी-12वीचे मार्कशीट्स, जेईई मेन्सचं स्कोर कार्ड लागणार आहे आणि कॉमन रँक लिस्टची आपल्याला यादीची कॉपी लागणार आहे. ओके, फोटोग्राफ्स वगैरे सोबत घेऊन जायचे आहे. ओके, इंटरव्ह्यूच्या टायमाला आपल्याला सगळे डॉक्युमेंट सोबत घेऊन जाणे, तर तुम्हाला रिजेक्ट पण केलं जाऊ शकतं तिथून. ओके, त्याच्यानंतर याच्यामध्ये दिलेले आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरा, डिक्लेरेशन वगैरे साईन करून अपलोड करा आणि ओन्ली अनमॅरिड मेल अँड फिमेल जे असेल त्याची तर अप्लाय करू शकता. तर आपलं लग्न झालेलं असेल तर आपण अप्लाय करू नका. तर चांगली अपॉर्च्युनिटी आपल्या मेडिकल वगैरे याच्यामध्ये केलं जातं, चेकिंग वगैरे सगळं. ओके, स्कॅन केल्यानंतर डायरेक्टली वेबसाईट पण येऊन जाते. अशा पद्धतीची ही अपडेट आलेली होती, छोटी अपडेट होती. 60 पदांसाठी ही भरती आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंगसाठी. ओके, तर महिला आणि पुरुषांना दोघांना सुवर्ण संधी आहे. तर संधीचं सोनं करा. संपूर्ण खर्च त्यांच्याकडून होतो. आपल्याला ₹1 पण खर्च करायचं काम नसतं. सगळं आपल्याला 4 वर्षाचा कोर्स झाल्यानंतर डायरेक्ट आपण ऑफिसर बनून जातो आणि आपल्याला खूप साऱ्या अपॉर्च्युनिटी पुढे चालूच्यामध्ये भेटत असतात. ओके, चांगली जॉब अपॉर्च्युनिटी आहे. जी पण अजून यंग यंग गाईज असतील, मुलं-मुली असतील, ज्यांना करायचं असेल तर तुम्ही करू शकतात. ओके, तर ह्या व्हिडिओ रिलेटेड मला अजून काही डाऊट वगैरे असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके, PDF फाईल डाउनलोड करायचं असेल तर मी टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुपला शेअर करून देईन. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड पण करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा. असेच तुमच्यासाठी नवीन जॉब अपॉर्च्युनिटी असतो. अशाच नवीन जॉब अपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.